रात्रीचा काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. चांदणं लखलखत असलं तरी आकाशाला रहस्यमय सावल्यांनी व्यापलं होतं. गावाच्या बाहेर एका जुन्या वाड्यात एकटीच राहत असलेल्या अनुजाला त्या रात्री विचित्र स्वप्न पडलं. एका म्हाताऱ्या बाईचा आवाज तिच्या कानात घुमला. तुझं मन खूप गुपितं साठवून ठेवतं, पण सावध राहा, कारण तीच गुपितं तुझ्या आयुष्याला उद्या बदलून टाकतील. हे ऐकून अनुजा घाबरून जागी होते. उठून घड्याळ बघते तर सकाळचे 4 वाजलेले असतात. तिला खूपच भीती वाटते, पण ते स्वप्न आहे असं स्वतःला सांगत ती स्वतःला धीर देते. अनुजा गावातली सगळ्यांची लाडकी होती. नेहमी हसत, जणू सुंदरतेचं निखळ प्रतिबिंबच. साधेपणा आणि निरागसतेने सगळ्यांची मनं जिंकणारी. पण तिच्या डोळ्यात नेहमी एक रहस्यमय चमक दिसायची. तिच्या रहस्यमय डोळ्यातून काहीतरी ती लपवत असल्याचे जाणवायचे. त्या दिवशी ती गावातल्या बाजारात गेली असता तिची नजर एका अनोळखी तरुणावर पडली. तो तरुण गावात नव्याने आलेला होता. त्याचं नाव होतं आदित्य. उंच देखणा, राजबिंडा, चमकदार डोळ्यांचा. दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना, अगदी तसंच. काही कारणाने आदित्यने अनुजाशी बोलायला सुरुवात केली. त्याचं व्यक्तिमत्व मोहक होतं आणि थोड्याच दिवसात ते दोघं जवळ आले. एकमेकांना काही ना काही मार्गाने भेटू लागले. पण आदित्यला नेहमी वाटायचं की अनुजा त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे. जर तुम्ही रामाचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. एके संध्याकाळी दोघं गावाबाहेरच्या नदीकिनारी बसले असता आदित्यने विचारलं, अनुजा, तुझ्या डोळ्यात एक वेगळीच कथा आहे. मला असं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस, तर ते मला निसंकोचपणे सांग. अनुजा थोडा वेळ शांत बसते. ती काहीतरी बोलणार इतक्यात एक भला मोठा पक्षी त्यांच्या डोक्यावरून जातो आणि तिच्या चेहऱ्यावर अचानक भीती पसरते. ती म्हणते, आदित्य, तू या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. काही गोष्टी सांगायच्या नसतात. त्या सांगितल्या तर आपलं आयुष्यच बदलून जातं. मी माझ्या मनात तसं कुणाला सांगितलं तर पुढे विनाशच दिसेल. आदित्य हसला आणि म्हणाला, अगं अनुजा, कधी कधी गुपितं मनात साठवून ठेवल्याने मनावरचं ओझं वाढतं. त्यामुळे तू माझ्याकडे तुझ्या मनातली गुपितं शेअर करावीस असं मला वाटतं. पण अनुजाने फक्त डोळे मिटले आणि शांत बसली. थोड्या वेळाने ती तो विषय बाजूला सारून आदित्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करू लागली. त्यांची ओळख आता हळूहळू प्रेमात बदलली होती. आदित्यने तिच्यावर अखंड प्रेम करायचं वचन दिलं, पण त्याला तिच्या गुपितांचं नेहमी कुतूहल वाटायचं. अनुजाच्या घरी जुन्या वाड्यात कधीही कुणी गेलं नव्हतं. ती नेहमी तिथे एकटीच राहत असे. गावातल्या लोकांनी तिला अनेकदा विचारलं होतं, पण अनुजाने कोणालाही योग्य उत्तर दिलं नव्हतं. आता हाच प्रश्न आदित्यने तिला विचारला. आदित्यने तिला विचारलं, अनुजा, तू गावापासून लांब त्या वाड्यात एकटीच कशी राहतेस? अनुजा घाबरून म्हणाली, आदित्य, तुला कसं कळलं की मी एकटी त्या वाड्यात राहते ते? तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते, पण तू कधीही माझ्या घरात पाऊल ठेवू नकोस, कारण काही गुपितं उघड झाली तर आपलं आयुष्यच उद्ध्वस्त होईल. आदित्यला हे मान्य नव्हतं. तो तिच्या प्रेमात जरी हरवलेला असला तरी त्याला हे रहस्य जाणून घ्यायची खूपच इच्छा झाली होती. एके दिवशी अनुजा तिच्या वाड्यात नसताना आदित्य तिथे पोहोचला. वाडा भकास आणि अंधारमय होता. वाड्याचे दरवाजे भग्न अवस्थेत होते. प्रत्येक खोलीत एक भयान शांतता होती. तो हळूहळू पुढे जात होता. शेवटच्या खोलीत त्याला एक मोठं जुनाट लाकडाचं कपाट दिसतं. तो ते कपाट उघडतो. त्या कपाटात त्याला एक डायरी दिसते. तो ती डायरी वाचायला सुरुवात करतो. ती डायरी वाचून आदित्य हादरूनच जातो. नेमकं त्याच वेळी अनुजा घरी परतते. तेव्हा आदित्य तिला समोरच उभा दिसतो. आदित्यच्या हातात डायरी बघून ती प्रथम घाबरून जाते. तो तिला विचारतो, हे काय आहे अनुजा? अनुजा शांतपणे म्हणते, मी तुला अनेकदा सांगितलं होतं आदित्य की काही गोष्टी तू जाणून घेऊ नकोस. मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करते. माझ्या भूतकाळाची सावली माझ्या वर्तमानात येऊ नये म्हणून मी तुला काहीच सांगत नव्हती. जे व्हायला नको होते ते तू आज उघड केलंस. अनुजा सांगू लागली की काही वर्षांपूर्वी ती एका धनिक कुटुंबाची एकुलती एक मुलगी होती. पण तिचं जीवन त्या दिवशी बदललं जेव्हा तिच्या कुटुंबाने लालसेपोटी एका शापित संपत्तीचा शोध सुरू केला. महाकाली मंदिराजवळच्या एका पुरातन गुहेत एका साधूने ती संपत्ती लपवून ठेवली होती. साधूने सांगितलं होतं की ही संपत्ती ज्याला मिळेल त्याचं आयुष्य संकटांनी व्यापलं जाईल.
अनुजाच्या कुटुंबाने त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे संपत्ती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर एक एक करून दुर्दैवी घटना घडू लागल्या. तिच्या आई वडिलांनी केलेल्या पापामुळे काही दिवसातच तिचे आई वडील रहस्यमयरित्या मृत्यूला बळी पडतात, पण अनुजा वाचते. एके दिवशी तो साधू वाड्यात आला असता तो अनुजाला शापाचा शेवटचा टप्पा सांगतो की अनुजा, आता तू या वाड्याची शेवटची वारसदार आहेस. जोपर्यंत तू तुझ्या आई वडिलांचं रहस्य तुझ्या मनात ठेवशील तोपर्यंत तुझं आयुष्य चालेल, पण जर कोणी तुझ्या मनातलं रहस्य शोधलं तर माझा शाप जागा होईल आणि सर्व विनाश होईल. तेव्हापासून अनुजाने आपल्या गुपितावर पांघरून घालून गावापासून दूर त्या भग्न वाड्यात एकाकी जीवन स्वीकारलं. ती पुढे बोलणार इतक्यात वाड्याची दारं बंद होतात, भिंतीवर विचित्र सावल्या नाचू लागतात आणि आदित्य अचानक जमिनीवर कोसळतो. तो उठून बोलणार इतक्यात अनुजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ती म्हणते, आदित्य, तुझा आत्मा आता कायम माझ्यासोबत असेल, पण तुझं आणि माझं शरीर इथून आता कधीच बाहेर जाणार नाही. तेव्हा अचानक सर्वत्र अंधारमय झालं आणि वाड्यात एकच सन्नाटा पसरला. आदित्यने अनुजाचं रहस्य उघड केल्यामुळे तिच्या आयुष्याचं सत्य भेसूर झालं होतं आणि मग शापाने दोघांनाही गिळंकृत केलं. गावात अनुजा आणि आदित्य परत कधीच दिसले नाहीत. गावकऱ्यांनाही कधीच कळलं नाही की वाड्यात काय झालं होतं. रसिक हो, या रहस्यमय कथेमधून आपल्याला मिळणारी शिकवण ही अशी आहे की काही गोष्टी गुपित ठेवल्या की त्या सुरक्षित राहतात, कारण मनातील गोष्टी बाहेर आल्यावर त्या कधी वर्तमानपत्र बनून तुमच्या आयुष्याचं सत्य उघड करतील हे सांगता येत नाही.